दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील एक अस्सल सुपरस्टार ज्याच्या चाहत्यांनी त्याला दिली आहे इलयात पलती म्हणजेच तरुणांचा नेता। आज आपण जाणून घेणार आहोत थलपती विजय यांचा सिनेमातून राजकारणापर्यंतचा संपूर्ण प्रवास। थलपती विजय यांचं पूर्ण नाव आहे जोसेफ विजय चंद्रशेखर। जन्म 22 जून 1974। चेन्नईत एका रोमन कॅथॉलिक कुटुंबात ते जन्मले। वडील S.A. चंद्रशेखर प्रसिद्ध तमिळ चित्रपट दिग्दर्शक, आई शोभा पार्श्वगायिका। वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली। लहानपणापासूनच विजय यांना ठाऊक होतं की त्यांचं भविष्य चित्रपटसृष्टीतच आहे। 1992 मध्ये नाले तिरप्पू मधून मुख्य भूमिका। 1996चा पूर्व उनाक्का सुपरहिट ठरला आणि गिल्ली या चित्रपटानं विजय यांना सुपरस्टार बनवले। आतापर्यंत 69 चित्रपट, 32 चित्रपटात पार्श्वगायन केले। त्यांचा चित्रपट 80 देशांमध्ये प्रदर्शित, जपान, चीन, दक्षिण कोरिया आणि प्रीमियर इथं झाले आहेत। विजय हे तामिळ चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेता आहेत। गोट 2024 200 कोटी रुपये तर जननायकसाठी अंदाजे 275 कोटी रुपये मानधन घेतलं आहे। आज त्यांची एकूण संपत्ती सुमारे 600 कोटी रुपयांचे असल्याचं वृत्त आहे। पूर्व उनाक्कागा चित्रपट पाहून लंडनमध्ये राहणारी चाहती संगीता सोनारलिंगम विजय यांची फॅन झाली। ती चेन्नईला भेटायला आली आणि ती म्हणाली, तू चांगले काम करत आहेस, करत राहा। पुढे त्यांच्यात मैत्री झाली आणि 1999 मध्ये लग्न। त्याला मुलगा जेसन संजय आणि मुलगी दिव्याशाशा अशी 2 मुलं आहेत। 2021 मध्ये विजय यांनी स्वतःच्या आईवडिलांविरोधात कोर्टात याचिका दाखल केली कारण त्यांच्या नावाचा राजकीय वापर। त्यांच्यावर 2022 मध्ये रोल्स रॉइस कार कर प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयानं 1 लाख रुपयांचा दंड आणि बिगिल चित्रपटावर कथा चोरीचा आरोप आहे। विजय पीपल ऑर्गनायझेशन, विजय एज्युकेशन अवॉर्ड 2012 या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू आहे। बिगिल नंतर 400 क्रू मेंबर्सना सोन्याच्या अंगठ्या भेट दिल्या, तर फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी 100 यादीत अनेक वेळा स्थान मिळालंय। अलीकडेच विजय यांनी चित्रपट सृष्टीपासून दूर राहून समाजसेवेवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला। 2024 मध्ये तमिलगा वेत्री कझगम हा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला। आज संपूर्ण देशाचं लक्ष सुपरस्टार विजय राजकारणात काय करणार याकडे लागलं आहे। थलपती विजय म्हणजे फक्त अभिनेता नाही, तो आहे एक प्रभाव, एक विचार आणि आता एक राजकीय आशा। तुम्हाला विजय यांचा प्रवास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।